हा जोडबाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कन्ना चौक येथे एक तोगडिया मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी 24/5/2026 रोजी नामकरण कार्यक्रमासाठी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी पूर्ण त्यांचे नातेवाईक जमा झालेले होते. त्यावेळी एक 6 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलगीला एक अननोन पर्सन आला, त्याला आईस्क्रीम देतो असं एक आमिष दाखवला आणि तिला हात पकडून तो घेऊन गेला. एका बाजूला निर्जन स्थळी घेऊन त्याच्या पायामध्ये जे पैंजण 10 तोळ्याचं पैंजण होते ते पैंजण काढून घेतला आणि त्याला एक आईस्क्रीम दिलं आणि त्यानं परत पाठवलं. मग ती परत आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी बघितलं त्याच्या हातात आईस्क्रीम आहे. मग त्याने विचारलं कोणी दिलं, तर त्याने सांगितलं की काकाने दिलं म्हणून सांगितलं. पण त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या पायामध्ये पैंजण नाहीये. पैंजण नाही म्हणून सांगितलं, तर त्या पैंजण कुठे आहे म्हणून विचारलं तर त्यानं सांगितलं की त्या काकाने ते पैंजण काढून घेतलेलं आहे म्हणून सांगितलं. मग ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले. आम्ही त्या विषयाचं गांभीर्य लक्षात ठेवून तात्काळ गुन्हा दाखल केला जोडबाई पोलीस स्टेशनला आणि त्याचा तपास चालू केला. तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर एक व्यक्ती त्या लहान मुलीला घेऊन जाताना दिसत होता. मग त्या फुटेजवरून त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला तात्काळ आम्ही अटक केलं. अटक केल्यानंतर चौकशीमध्ये त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला आणि ते जे पैंजण त्यानं ज्या ठिकाणी ठेवलेलं ते पैंजण सुद्धा आम्ही त्या व्यक्तीकडून रिकव्हर केलेलं आहे. ही अतिशय गंभीर अशी घटना होती. आमच्या वरिष्ठांनी पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर, आमचे डीसीपी सर यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करायला सांगितलेली. त्याप्रमाणे लगेच आम्ही कारवाई केलेली आहे. त्याच्यावरती प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. नागरिकांना काय आवाहन? मी नागरिकांना असं आवाहन करेन की आपण आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना गुड टच आणि बॅड टच बद्दल नॉलेज द्यावं. त्याचं बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती पण सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचं नॉलेज द्यावं त्यांनी आणि बाहेरच्या अनोळखी व्यक्तीशी बोलू नये, अनोळखी व्यक्तीकडून काही खायला घेऊ नये, त्याच्यासोबत जाऊ नये, याच्याबद्दलही त्यांना अवगत केलं पाहिजे. आणि आपण स्वतः त्यांनी त्या आपल्या लहान मुलांच्या वरती लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेला ते कार्यक्रमासाठी किंवा बाजारात बाहेर जातात त्यावेळेला. असं मी सर्व आपल्या नागरिकांना आवाहन करेन.